नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 3 अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा. म्हणजेच काय तर दिलेल्या ज्या 3 अंकी दोन संख्या असतील त्या दोन संख्यांमध्ये कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे हा घटक आज आपण पाहणार आहोत. मग आता लहान मोठी संख्या ठरवणे म्हणजेच काय रे मुलांनो, तर तुलना करणे. मग तुलना कशामध्ये करायची तर दिलेल्या दोन संख्यांमध्ये ज्यावेळी आपण तुलना करणार आहे त्यावेळेला आपण म्हणणार आहे की ह्या संख्यांमधला आपण लहान मोठेपणा ठरवतो आहोत. मग याच्यासाठी काही चिन्ह दिलेली आहेत. आपण इयत्ता दुसरीमध्ये असताना बघा पाहिलं होतं, या तीनही चिन्हांची ओळख आपल्याला झालेली आहे. तुम्हाला आठवत असेल इयत्ता दुसरीच्या पुस्तकामध्ये ग्रेटर दॅन वगैरे बघा मगरीचं चित्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये हे चिन्ह दिलं होतं की ज्याच्यामध्ये जी संख्या मोठी असेल त्या संख्येला ही मगर काय करणार, खाऊन टाकणार. आणि मग हे तिचं तोंड दिलं होतं म्हणजे दोन टोकं. हे आठवत असेल तुम्हाला. आता याच्यामधल्या याच तीनही चिन्हांचा आपण अर्थ पाहूयात. आता याच्यामध्ये बघा ही दोन्ही टोकं ज्या एवढंच लक्षात ठेवा, जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे ह्या चिन्हाची दोन्ही टोकं येणार आहेत. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ह्या तीनही चिन्हांचा वापर करणं अतिशय सोपं जाणार आहे. याच्यामध्ये पहिलं चिन्ह जर आपण पाहिलं तर ही म्हणजे पेक्षा मोठी, म्हणजे दिलेली संख्या ही दुसऱ्या बाजूच्या संख्येपेक्षा कशी आहे, मोठी आहे. ज्यावेळी संख्या लहान असेल त्यावेळी इकडे हे एकच टोक येणार आहे. त्यानंतर दोन्हीकडच्या संख्या, त्या चिन्हाच्या दोन्हीकडच्या संख्या जर का सारख्या असतील तर त्यावेळी या बरोबर या चिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे. ओके, ठीक आहे. या तीनही चिन्हांचा अर्थ तुम्हाला समजला असेल कारण इयत्ता दुसरीमध्ये आपण हा पाहिलेला आहे. आता आपण आपल्या मूळ घटकाकडे येऊया की 3 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. आता बघा त्या तीन अंकी संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला 3 मुद्द्यांचा विचार करायचा आहे. त्यातला पहिला आपण पाहूया की विचारलेली जी संख्या आहे त्या दोन संख्यांमध्ये ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील, विचारलेल्या संख्येमध्ये बघा तुम्हाला तुलना करायची म्हणल्यावर नेहमी दोन संख्या देणार आहे. त्या दोन संख्यांमधले अंक आपण पाहिजे. ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील ती संख्या मोठी व ज्या संख्येमध्ये कमी अंक असतील तर ती संख्या लहान. आता उदाहरणार्थ जसं की इथं मी 59 लिहिले ते बरोबर, आणि इकडे या बाजूला चौकटीच्या बघा दोन मध्ये चौकट असणार आहे कारण या ठिकाणी चिन्हाचा वापर करायचा आहे. पेक्षा लहान, पेक्षा मोठी किंवा बरोबर या तीनपैकी एका चिन्हाचा वापर करायचा आहे. मग कोणतं चिन्ह वापरायचं हे समजण्यासाठी हे पहिला घटक आपण पाहतो आहोत. इथं 59 लिहिले आणि इकडे 489. मग आता आपण काय करायचं, सगळं बाकीचे नियम न पडताळता इथं फक्त पाहायचं इथं किती अंक आहे 59 मध्ये, 1 आणि 2. म्हणजे इकडे 2 अंकी संख्या आहे आणि इकडं मात्र 1, 2 आणि 3 अंकी संख्या आहे. मग इथं बाकीचं शतक दशक काहीही न पाहता जिकडे अंक कमी आहे ती संख्या लहान आणि ज्या संख्येमध्ये अंक जास्त आहे ती संख्या मोठी. मग जी संख्या मोठी तिच्याकडे 2 टोकं येतात म्हणून इथं ह्या चिन्हाचा वापर झाला. मग या चिन्हावरून आपल्याला काय कळालं, 59 ही संख्या 489 पेक्षा लहान आहे. त्यामुळे हिच्याकडे 2 टोकं आलीत का, नाही. जी संख्या मोठी आहे तिच्याकडे 2 टोकं आलेली. समजलं. हा पहिला मुद्दा की ज्या 2 अंकी संख्या ही 3 अंकी संख्येपेक्षा नेहमी लहान असणार आहे. म्हणजे ज्या संख्येमध्ये अंक कमी आहे ती संख्या लहान, ज्या संख्येमध्ये अंक जास्त आहे ती संख्या मोठी. ओके, इथपर्यंत समजलं. पण जर का इकडे 59 आहेत आणि इकडे 59 आहे, दोन्हीकडे सारखी संख्या आली तर साहजिकच इथं कोणतं चिन्ह येणार आहे, बरोबर. त्याचप्रमाणे इथे 489 इकडे 489, दोन्हीकडे सारखे अंक आहेत, सारखीच संख्या आहे म्हणून इथं बरोबरचं चिन्ह आलं. ओके, आता दुसरा मुद्दा आपण पाहूया. जर का आता 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्येमध्ये तुलना करणं किंवा लहान मोठेपणा ठरवणं सोपं आहे, परंतु जर दोन्हीकडे 3 अंकी संख्या आली म्हणजे दोन्हीकडे समान अंक आले तर मग कसं काय लहान मोठेपणा ठरवायचा, लहान मोठी संख्या कशी ओळखायची. तर त्याच्यासाठी एकच नियम लक्षात ठेवायचा. बघा 3 अंकी संख्येमध्ये पहिल्यांदा एकक, दशक, शतक ही 3 घरं असतात एवढं जर आपल्याला माहीत आहे. मग ज्या संख्येचा शतक मोठा ती संख्या मोठी व ज्या संख्येचा शतक लहान ती संख्या लहान. जसं आपण इयत्ता दुसरीमध्ये पाहिलेलं आहे की दशक 2 अंकी संख्येमध्ये लहान मोठी संख्या ठरवताना आपण काय म्हणतो, ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी आणि ज्या संख्येचा दशक लहान ती संख्या लहान. त्याचप्रमाणे 3 अंकी संख्येमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे मुलांना. आपल्याला ज्या संख्येचा 3 अंकीमध्ये ज्या संख्येचा शतक मोठा ती संख्या मोठी व ज्या संख्येचा शतक लहान ती संख्या लहान. किती सोपं आहे की नाही. बघा आता जसं इथं मी एक सोडवून दाखवलं आहे. मी इथे 300 लिहिलेले आहेत या बाजूला आणि चौकटीच्या दुसऱ्या बाजूला 299 संख्या घेतलेली आहे. म्हणून मी काय करणार, यांची लहान मोठी संख्या पाहताना किंवा ओळखताना फक्त ह्याचा शतक पाहणार.
मग ह्या 300मध्ये शतक किती आलेलं आहे 3, आणि इकडे 299मध्ये किती आलेलं आहे 2. मग साहजिकच 3 आणि 2मध्ये आपण फक्त तुलना करायची. मग 3 हा 2पेक्षा मोठा आहे, म्हणजे 3 शतक मोठे 2 शतकापेक्षा, म्हणून 300 ही संख्या मोठी आणि 2 हा लहान आहे, म्हणून 299 ही संख्या लहान. समजलं? म्हणजे ज्यावेळी 3 अंकी संख्येमधला लहान मोठेपणा ठरवताना आपण फक्त शतकाचा विचार करायचा. ज्याचा शतक मोठा ती संख्या मोठी, ज्याचं शतक लहान ती संख्या लहान. ओके. पण आता जर त्याचप्रमाणे जर इकडे 300 आहेत आणि इकडेही 300 आहे, मध्ये कोणतं चिन्ह येणार आहे मुलांनो? अर्थात बरोबरचं, कारण दोन्हीकडच्या संख्या सारख्या आहे. तोच नियम सगळीकडे. इकडे 543 आहे, इकडेही 543 आहे, तर मध्ये बरोबरचं चिन्ह येणार. अजून एक आपण पाहूया. इथं 543 आणि चौकटीच्या दुसऱ्या बाजूला लिहिलेत 909. मग मी काय करणार? आपल्या ठरलेल्या नियमाप्रमाणे ज्याचा शतक मोठा ती संख्या मोठी, ज्याचा शतक लहान ती संख्या लहान. म्हणून मी ह्याचा शतक पाहिला 5 543मध्ये आणि 909मध्ये शतक आहे 9. मग 5पेक्षा 9 मोठा, म्हणून 909 ही संख्या 543पेक्षा मोठी. ओके. आता आपल्याला 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्येमधला लहान मोठी संख्या ओळखता यायला लागली, किंवा कशी ओळखायची हे समजले. 3 अंकी संख्येमधली लहान मोठी संख्या कशी ओळखायची ते समजलं, की ज्याचा शतक लहान ती संख्या लहान, ज्याचा शतक मोठा ती संख्या मोठी. परंतु हे सगळे नियम आपण समजावून घेतले तरी कदाचित असं होऊ शकतं की एखाद्या संख्येमध्ये दिलेल्या दोन्ही संख्यांमधला शतक सारखाच आहे. मग अशा वेळी आपण काय करणार? तर आता आपण काय करायचं? मागच्या वर्षीचा नियम या ठिकाणी वापरायचा आहे. शतकावरून लहान मोठेपणा ठरवणं आता आपल्याला शक्य होणार नाही. उदाहरणार्थ इथं काय दिलेलं आहे बघा, 743 आणि चौकटीच्या दुसऱ्या बाजूला दिलेला आहे 748. जर आपण पाहिलं तर याचा शतक 7 आहे आणि याचाही शतक 7 आहे. आता अजून एक पाहूया आपण. ह्याच्यामध्ये शतक आणि दशक दोन्ही संख्या सारख्या आहेत. त्याच्या अगोदर आपण एक उदाहरण पाहूया. 743 आणि इकडे आहेत 771. तुम्ही सांगा मुलांना, ह्याच्यामध्ये शतक किती आलेलं आहे 7 आणि इकडे किती आलेलं आहे 7. मग आपल्याला तर नियम एकच माहिती आहे की ज्याचा शतक मोठा ती संख्या मोठी आणि ज्याचा शतक लहान ती संख्या लहान. पण दोन्हीकडे तर शतक सारखाच आलेला आहे 7 आणि 7. मग आता काय करायचं? तर मग आता आपण दशकाकडे जाऊया. मग याचा दशक किती आहे 4 आणि याचा दशक किती आहे 7. आपण दशकाकडे का आलो? कारण शतक सारखं आहे, लहान मोठी संख्या ओळखता येत नाही. म्हणून मग आपण काय करायचं? काही मुलं इथं गोंधळ करू शकतात. इथं शतक 7 आहे, इथेही शतक 7 आहे, मग त्याबरोबरचं चिन्ह. तर हे चूक आहे. हे चिन्ह इथं येणार नाही. आपण काय करायचं आहे? शतक सारखा असेल तर मग दशकाकडे जायचं. ह्याचा दशक आहे 4 आणि याचा दशक आहे 7. अर्थातच 4 हा 7पेक्षा लहान आहे, म्हणून 743 ही जी संख्या आहे ही लहान आहे आणि 771 ही जी संख्या आहे ती मोठी आहे. मग जी संख्या मोठी आहे तिच्याकडे ही 2 टोकं येणार. म्हणून या दोन्ही संख्यांची जर तुलना केली 743 आणि 771, याच्यामध्ये 771 ही मोठी आहे. कशी आहे ते समजलं तुम्हाला? ओके. आता आपल्याला समजलं की शतकावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा संख्येचा. पण शतकही सारखं असेल तर आपण दशकाकडे जाणार. पण मुलांना जर अशा संख्या आल्या की ज्याच्यामध्ये शतकही सारखं आहे आणि दशकही सारखं आहे, मग आपण काय करणार? मग पुढची स्टेप, मग आपण दशक सोडून आता आपण एककाकडे जायचं. आता जसं की इथं बघा 743 आणि 748. 743 लिहिलेत आणि इथं 748. ह्या दोन्ही संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे आपल्याला ठरवायचं आहे. बरोबर. मग आता इथे जर आपण विचार केला तर शतक सारखा 7, इथे दशक पण सारखा बघा, इथे 74 हे आपल्या असे दिसतात आहे. बरोबर. मग आता आपण काय करायचं? एककाकडे जायचं. ह्या शतकावरनं लहान मोठेपणा ठरवता येत नाही, दशकावरनंही ठरवता येत नाही, कारण शतक आणि दशक सारखे. मग एककाकडे गेलो आपण. ह्याचा एकक आहे 3, ह्याचा एकक आहे 8. मग आता 3 आणि 8मध्ये मोठं कोण आहे? 8. म्हणजेच 748 ही संख्या 743पेक्षा कशी आहे? मोठी आहे. मग 748 मोठी, म्हणून इथं हे चिन्ह आलं पेक्षा लहानचं. समजलं? मग आता दोन्हीकडे जर 743 असते तर इथे बरोबरचं चिन्ह येणार. समजलं? याच्यामध्ये 3 अंकी संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना आपण 3 मुद्दे पाहिले. 3ही महत्त्वाचे आहेत. ज्या संख्येमध्ये अंक जास्त असतील ती संख्या मोठी, ज्या संख्येत अंक कमी असतील ती संख्या लहान. दुसरा आपण पाहिला, 3 अंकी संख्या जर असेल तर ज्याचा शतक मोठा ती संख्या मोठी
ज्याचा शतक लहान ती संख्या लहान, आणि जर शतक सारखा असेल तर ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी, आणि ज्याचा दशक लहान ती संख्या लहान. आणि जर शतक आणि दशक दोन्ही सारखे असतील तर ज्याचा एकक मोठा ती संख्या मोठी, आणि ज्याचा एकक लहान ती संख्या लहान. आणि हे तीनही चिन्हांचा वापर कसा करायचा हे या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. ओके.